आता आपल्या बजेटच्या 4 पट सोनं खरेदी करता येईल साईनाथ मल्टीस्टेटच्या सहाय्यानं। फक्त 25% रक्कम तुम्ही द्या, साईनाथ देईल 75% कर्ज, ते सुद्धा माफक व्याज दरात। भविष्यातील समृद्धीसाठी आजच्या भावानं 4 पट सोनं खरेदी करा। साईनाथ मल्टीस्टेट, संपर्क 8349 50 51 21। कृषी पशु प्रदर्शन उद्घाटन सोहळा संपन्न। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे व भव्य असे भीमा कृषी पशु व पक्षी प्रदर्शनाचे आज उद्घाटन माजी आमदार महादेवराव महाडिक यांची अध्यक्षतेखाली राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रदर्शनाचे आयोजन मेरीवेदर मैदान येथे 24 फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आले आहे। यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, सीईओ कार्तिकेयन एस, महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भीमा कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये 450 वेगवेगळे स्टॉल असून पशुपक्षी यांचं संगोपन आणि संरक्षण याबाबत माहिती देण्यात येणार आहे। याचबरोबर बचत गटातील महिलांना बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने बचत गटातील महिलांना भीमा कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। या प्रदर्शनामध्ये 15 ते 17 करोड रुपयांची उलाढाल होणार असून शेतकऱ्यांसाठी ही एक पर्वणीच ठरणार असल्याचा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला। शेती हा अविरत चालणारा विषय असून अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास होण्यास मदत होत आहे। याचबरोबर या प्रदर्शनातील नवनवीन तंत्रज्ञान, वेगवेगळी बी बियाणे याची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून चांगला विकास होईल अशी आशा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी यावेळी व्यक्त केले। त्याचबरोबर शेती विकासाबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही खासदारांना एकत्र घेऊन पंतप्रधानांची भेट घेऊ असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे। या प्रदर्शनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ होईल असंही ते म्हणाले। यावेळी आमदार अमल महाडिक, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर, माजी आमदार भरमूअण्णा पाटील, भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, ग्रामीण पूर्व जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, महिला जिल्हाध्यक्ष रुपाराणी निकम, राहुल चोरडिया, विश्वराज महाडिक, उमेश पाटील, पुष्पा पाटील यांच्यासह कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता पवार, कोल्हापूर।